पूर्वी आपण त्याला अजितदादांची राष्ट्रवादी असं म्हणायचो. अजून सुनेत्रा देवींची राष्ट्रवादी असं काय नाही म्हणत कारण अजून असं काही त्यांच्या ताब्यात आहे, ती त्यांचं वर्चस्व आहे, प्रभुत्व आहे, त्यांच्याशी आयडेंटिफाय होते नाही. आदरपूर्वक त्यांच्याविषयी मी पहिल्यापासून बोलतोय आणि आदरपूर्वक बोललं पाहिजे. एक महिला आहेत, खासदार आहेत, आता आमदार होतील, उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर भाव कायम ठेवून सुद्धा वस्तुनिष्ठ मूल्यमापन जर करायचं तर कबूल केलं पाहिजे की नाही. ते असं अजितदादांनंतर तर सोडा, पण महाराष्ट्रामध्ये आत्ता आदिती तटकरे आहे, राज्यमंत्री वगैरे आहे, त्यामुळे हे आहे. पण असं आत्ता ज्या 2-4 बायका मंत्री आहेत ना, त्यांच्यापेक्षा फार मोठा वकूब आहे आणि काहीतरी असं सुनेत्रा देवी म्हणजे आता महाराष्ट्राच्या दुसऱ्या प्रतिभा पाटील, प्रभा राव, शालिनी पाटील, असं म्हणजे ज्यांचं नाव घेतलं की असं आदर आणि दरारा वगैरे वाटतो, अशा ज्या महिला होऊन गेल्या नेत्या, मंत्री पण होत्या, मुख्यमंत्री नाही झाल्या कोणी, पण मंत्री होत्या, नाही कुठे जवळपास जात नाहीत त्या. मी माहिती घेतोय आणि ती तुमच्याशी शेअर करतोय, अजिबात कुठे जात नाहीत. आणि त्यामुळे सुनेत्रा देवींच्या नेतृत्वाखाली असलेल्या या अधिकृत म्हणजे त्यांच्याकडे निशाण आहे, त्यांच्याकडे नाव आहे, पक्षाला काही भवितव्य आहे का, या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर देऊ का, द्यायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल ना अनिलजी, तर प्रामाणिकपणे उत्तर तुम्ही देता म्हणून आम्ही ऐकतोय. काही भवितव्य नाही हो, काही भवितव्य नाही. मग भवितव्य या पक्षाचं काय दिसतंय तुम्हाला? पहिली एक गोष्ट सांगू तुम्हाला पटेल ना ती, आणि मला अंतर्गत जे काही माहिती मिळते त्याच्यावरून ती आहे. पण काल माझा एक मित्र आहे ठाण्यातला, तो ज्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे सुनेत्रा देवी पवार काँग्रेसचा तो पदाधिकारी आहे मोठा. तर तो म्हणाला की अनिलजी मन विचलित आहे, काय करू, द्विधा मनस्थिती आहे. या पक्षात मी आता पदाधिकारी आहे, मी एवढ्या उच्चस्थानीय आहे, तर मी राहू या पक्षात तर मला करिअर आहे, मी आता तरुण आहे, मला माझं आयुष्य सगळं राजकारणामध्ये घालवायचं आहे, तर मी या पक्षात राहू का, काय करू? मी म्हणले तू कुठे, तुला पर्याय कोणता आहे, तुला राष्ट्रवादी शरद पवारांमध्ये जायचं आहे का? तो नाही, कसं आहे, राष्ट्रवादी शरद पवार आधी असं वाटत होतं की ते अजितदादांबरोबर कोऑपरेट करतील, म्हणजे नॅचरली भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे एनडीए बरोबर दिल्लीत आणि गल्लीमध्ये इकडे महायुतीबरोबर कोऑपरेट करतील, म्हणजे सत्तेचा वाटा कायम राहील. तो म्हणाला अनिलजी सत्तेशिवाय काही नाही हो, काही म्हणजे काही नाही, काही कामं होत नाहीत, अधिकारी उभं करत नाहीत, नेते उभं करत नाहीत, समाजात किंमत नाही, असं फेकून देत होतो आमच्या डोळ्यात देखत दुसरी लेटेड्स वगैरे. तर त्यामुळे आम्हाला सत्तेबरोबर राहिलं पाहिजे, पण यांची सत्ता आहे का? अजितदादा पवार गटाची म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता सुनेत्रा देवींची आहे का खरंच? त्या पक्षाला काही किंमत आहे का? फडणवीस किंमत देतात का? शिंदे किंमत देतात का? लोकांमध्ये काही किंमत राहिली आहे, व्हॅल्यू राहिली आहे का? यांच्याबरोबर राहून मला काही भवितव्य मिळणार नाही. आणि शरद पवारांकडे जाऊन आता तरी शरद पवार ज्या पद्धतीने गेलेत राज्यसभेवर, ते महाआघाडीतर्फे गेलेत आणि बहुतेक मनाचा त्यांचा आता निश्चय असा दिसतो की नाही, आता विरोधात राहायचं आणि 29ची वाट बघायची. ह्या पण आपल्या सुप्रिया सुळे म्हणा, रोहित पवार म्हणा, यांनी मानसिकता बनवली की थोडं वाट बघायला लागेल, हरकत नाही, आपल्याला पुष्कळ वर्ष आयुष्य, अजून तर ते थोडेच 80 वर्षाचे झालेत, 86 वर्षाचे यांच्यासारखे ज्यांचं आयुष्य संपलं आहे असं नाही आहे. तर त्यामुळे आपण वाट पाहू शकतो. लोकांनी अरे बाळासाहेबांनी सत्तेवर येण्यासाठी 15, 17, 20 वर्ष वाट बघितली, तर ठीक आहे, राहू थोडे दिवस विरोधी पक्षात, तरी आपलं महत्त्व तर राहील राजकारणामध्ये. शेवटी पॉवर आहेच, पण
पॉवर आहे म्हणजे ती काय सगळ्या कार्यकर्त्यांना मिळते अशी नाही ना. त्यांना विरोधात राहायचं म्हणजे झगडावं लागतं. फडणवीसशी भांडण, शिंदेशी भांडण, सरकारशी भांडण, अधिकाऱ्यांशी भांडण, म्हणजे वंचित राहावं लागतं त्यांना. वंचित पक्षात न जाता वंचित राहावं लागतं. तर मी त्याला म्हटलं तू एक काम कर, तू सरळ भाजपत जात. कारण भारतीय जनता पक्ष हा आता सध्या पक्ष असा आहे की कोणी कागदी नाव केली, म्हणजे खरी नाव लाकडाची असेल ती पण ते घेतात आणि कागदी नाव असेल तरी घेतात. त्यांना काय असं नाही, त्यांच्या असं होड्या झाल्यात तिकडे तिकडे. त्यात जाऊन पड. कसं आहे की भाजपत आहे ही एक पॉझिटिव्हिटी सरकारी याच्यात त्याच्यात राहते. कुठेतरी काहीतरी एखादं पद बारीकसं देतात. तू पूर्वी खासदार होतास, हे होतास, त्यामुळे मिळून जाईल तुला. तर तो आता जाईल या 2-4 दिवसामध्ये बहुतेक भारतीय जनता पक्षामध्ये. पण मी सगळ्याच राष्ट्रवादी शरद या अजितदादा गटाच्या तरुण नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांगेन की भवितव्य नाही. खरंच सांगतो भवितव्य. मी आज बोलतो म्हणजे काळाच्या ओघात ते सिद्ध झाल्यावर तुम्ही म्हणाल, पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. जायचं असेल तर आत्ता जा. आता काय झालं माहिती आहे का तुम्हाला? खरी गोष्ट सांगतो, पडद्यामागची गोष्ट सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे नेटवर्क आहे आणि नेटवर्क मला विश्वासार्ह माहिती देतं आणि मी ती तुमच्याशी खरंच जशी आहे ना तशी शेअर करतो राव. खरं सांगू का तुम्हाला, काय झालं आहे ना की सुनेत्रा वहिनींना स्वतःची मतं नाहीत. त्यांचा अनुभव नाही के बराबर, शून्य. बारामतीत कुठेतरी काय एखादी महिलांची संस्था चालवणं वगैरे हा अनुभव राज्याच्या प्रशासनात उपयोग पडत नाही. अधिकारी त्यांना विचारत नाहीत, IAS अधिकारी विचारत नाहीत. त्यांना माहिती आहे यांना काय कळत नाही. कोणाला? सुनेत्रा वहिनींना, देवींना कळत नाही. राजकारणातलं काही कळत नाही, राजकारणातलंही काय कळत नाही त्यांना. आता डबल ब्लॅकमेलमध्ये तर हे कोणी बोललं का तुमच्याशी? एवढे व्हिडिओ येत आहेत, त्यात तुम्हाला कोणी सांगितलं की ते डबल ब्लॅकमेलमध्ये सापडले आहेत, कोंडीत सापडले आहेत, हां, आणि खिंडीत सापडले आहेत. आणि वाट लागते त्यांची, वाट लागते. आणि लावणारे कोण कोण आहेत माहिती आहे? तिकडून शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, ते त्यांची एका बाजूने वाट लावत आहेत, त्यांची क्रेडिबिलिटी नष्ट करत आहेत. त्यांना अजित पवारांच्या त्या घातपात अपघात प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त रोख बदनामीचा कोणाकडे वळला? तुम्हाला काय वाटतं? तटकरे आणि पटेल आणि भुजबळ आणि मुंडे यांच्याकडे वळला? नाही वळला. तुम्ही त्यांची बायको, तुम्ही त्यांची पोरं, तुम्ही कसं नाही बोलत? असं करून करून त्या रोहित पवारनी एवढा दबाव निर्माण केला की त्यांनाही बोलावं लागलं शेवटी. ते खाजगीत सांगतात की हा अपघात आहे, आम्हाला माहिती आहे, दुर्दैवी आहे, पण अपघात आहे हे सांगतात. पण तरी जाहीरपणे त्यांना शेवटी ते प्रवाहपतीत होऊन त्या ब्लॅकमेलिंगला बळी पडून आता त्यांनाही म्हणावं लागतं, त्यांनाही भेटावं लागतं याला त्याला की याची चौकशी करा म्हणावं लागतं. अख्ख्या विधानसभा अधिवेशनात अजित पवारांच्या मृत्यूवर चर्चा होऊ शकली नाही. श्रद्धांजली झाली पण चर्चा नाही झाली. हे खरंच आहे यांचा आक्षेप. आणि इकडे दुसरं कोण ब्लॅकमेल करत आहे? मुंडे भुजबळ करत आहेत असं मी नाही म्हणणार बरं का. माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे ते ब्लॅकमेल नाही करत आहेत, ते तळ्यात मळ्यात आहेत. तेही आपले पर्याय ओपन करतायत. आतून सगळं संगनमत कुणाशी काय करायचं ते चाललेलं आहे. पण ते शरद पवारांच्याकडे नाही बरं का, ते भारतीय जनता पक्षाकडे करतायत. पण पटेल आणि तटकरे यांनी दोघांनी मिळून या जय पार्थ आणि वहिनींना असं वेठीला धरलं आहे की आम्ही म्हणतो तसंच झालं पाहिजे, आम्ही म्हणतो तसं केलं पाहिजे, आम्ही म्हणतो तेच झालं पाहिजे. तुम्ही त्या रोहित पवार आणि यांच्या दबावाखाली काही वेगळी राजकारण कराल, हा पक्ष कसा बुडवायचा आम्हाला माहिती आहे ना. आम्हाला बुडायची काही भीती नाही. तटकरेंना वावे. आज भाजपलाही चांगल्या नेत्यांची गरज आहे. तटकरे हा तसा संघटनात्मक माणूस आहे, मॅन ऑफ मासेस आहे. त्याच्यामागे त्याची जात आहे, त्याची कम्युनिटी आहे, जात कम्युनिटी आहे. पटेलच्या मागे उद्योगपतींचं नेटवर्क आहे. हे अदानी अंबानी वगैरे सगळे त्याचे दोस्त आहेत. त्यामुळे त्याची ताकद आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षामध्ये उद्या सकाळी घेतील. तटकरेला पण घेतील, भुजबळला पण ओबीसी नेता घेतील, मुंडेला घेतील. त्यांना काही धोका नाही आहे. मी तो म्हणतो तुम्ही या चौघांना फॉलो करा. त्यांनी सुनेत्रा देवींचा नाच सोडा. त्यांचा पक्ष डुबणार, त्या डुबणार. पुढल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष त्यांना बरोबर पण घेणार नाही.
शिंदे ऑलरेडी रिप्लेस करतायत त्यांना सगळीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सावध व्हा. दोन्हीकडून त्या ब्लॅकमेल होत आहेत, झिरो होत आहेत, ताकद जाते, प्रशासकीय राजकीय निष्प्रभ ठरत आहेत. या पक्षाला भवितव्य नाही. कोणाच्या? अजितदादांच्या, म्हणजे आता सुनेत्रा देवींच्या या राष्ट्रवादीला. हा निष्कर्ष आहे. पुढे बोलू ना आपण, भेटू, बोलू. धन्यवाद.